रुपाली पाणी संपलं, आण लवकर. आले आले. आहो फवारताना नाही का जरा सांभाळून फवारा. काल नाही का आपल्या शेजारच्या माणसाला साप डसला. तुम्ही नाही चुकाट्याचं सांभाळून फवारा बघा. अगं नको टेन्शन घेऊ रुपाली, सांभाळून फवारतो. जर ती फवार मला घुसलं. जाय तू आता घरी, एवढं टाकीच राहिले, स्वयंपाक कर. रुपाली साप चावला रे. अहो काय झालं तुम्हाला? कुठे डसला बघू लवकर. रुपाली इथं कोणी आहे का? ए किरण, कोणत्या तरी भयाचा आवाज आला तिकडे. काय झालं? काय झालं? काय झालं? अहो भैया यांच्या पायाला साप चावला. हो ताई, तुम्ही घाबरू नका, आपण याला हॉस्पिटलला नेऊ लगेच. दादा पण माझ्याकडे दवाखान्यात न्यायला पैसे नाहीये. अहो ताई, तुम्ही पैशाची काहीच काळजी नका करू. आपले प्रत्येक दादा जयंतराव पाटील माहिती का तुम्हाला, त्यांनी खूप गोरगरिबांची सेवा केलेली. तर तुमचा पण इलाज हॉस्पिटलला फ्री मध्ये होऊन जाईल. चला तुम्ही याला घेऊन. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, काय झालं पेशंटला? अहो मॅडम, याला फवारी करताना साप चावला. काळजी करू नका, इथेच थांबा, मी चेक करते. अरे किरण, मी प्रतीक दादाला फोन करतो लगेच. हॅलो प्रतीक दादा, एका शेतकऱ्याला फवारणी करताना साप चावला, त्याला तुमच्या मदतीची लय गरज आहे दादा. हो ताई, काळजी करू नका, तुमचं पेशंट एकदम नॉर्मल झालेलं आहे आणि तुमचं बिल ही प्रतीक दादानी पे केलेलं आहे. आणि तुम्हाला माहित नाही का, शेतकऱ्यांसाठी प्रतीक दादानी ते ड्रोन फवारणीसाठी उपलब्ध करून दिलेलं. हो का मॅडम, आम्हाला माहितीच नव्हतं. तुम्ही पण आता पेशंटला भेटू शकता. आज माझ्या नवऱ्याचा जीव फक्त प्रतीक दादा पाटील यांच्यामुळे वाचला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हा शेतकऱ्यांना प्रतीक दादांना ड्रोन फवारणी सुद्धा उपलब्ध करून दिली. आणि गोरगरिबांना मदत करणारे असेच आपले प्रतीक दादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.